प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग, देऊचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे परमार्थातील पंचम पुरुषार्थ, पंचम वेद निर्माते आणि या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा पाच चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंतासमोर उभा राहून प्रतिज्ञा करतात. विठाला सेवेकरिता निवडलेला अभंग, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक भक्ताचं कर्तव्यच आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, माऊली दादा, भगवान बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आणि जवळा खुर्द या गावामध्ये सौ हिराबाई माधव पांचाळ यांच्या गंगा पूजनाच्या निमित्ताने माझं आज कीर्तन ठेवण्यात आलं, म्हणून मी त्यांचे आभार मानते. व तसेच गायनाचार्य, मृदुंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य व कीर्तनकार आकाश महाराज पांचाळ यांचे पण खूप आभार मानते. व तसेच गायनाचार्य राम महाराज यांचे पण खूप आभार मानते. व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, गायनाचार्य व कथाकार भागवत महाराज, पांडुरंग महाराज यांचे पण मी आभार मानते. आता सगळ्याचे तर नाव मला माहित नाहीत बघा. तर आता साऊंड सिस्टीम, टाळकरी, माळकरी, विनेकरी व श्रोते मंडळी सर्वांचे आभार मानते. आता सगळ्यांची नावं घेता येत नाही, पण एका उखाण्यात सर्वांचे नाव घेते. हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काशीनंदाचे चंदन, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही तो कीर्तनाला उपस्थित म्हणून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन, सगळ्यांचे अभिनंदन. विठाला आज या ठिकाणी हिराबाई माधव पांचाळ यांचा 13वा म्हणजेच उद्या गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे. या निमित्ताने भगवंताचे नामचिंतन व्हावं म्हणून म्हणजे पांचाळ परिवाराने आज माझं कीर्तन ठेवलं, म्हणून मी त्यांचे आभार मानते. व त्यांना 2 मुलं आदित्य पांचाळ व अथर्व पांचाळ व एक मुलगी, तिचं नाव आहे आरतीताई, यांचे पण आभार मानते. व पुढील कीर्तनाला सुरुवात करते. विठाला अभंग तुकोबारायांचा आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तर तुकोबारा या अभंगामध्ये भगवंताला उभा राहून प्रतिज्ञा करतात. तर ह्यात शास्त्राने 3 वर्ग सांगितलेले आहेत. एक म्हणजे आज्ञा, दुसरी अवज्ञा आणि तिसरी प्रतिज्ञा. तर आज्ञा कुणी करावी, अवज्ञा कुणी करावी आणि प्रतिज्ञा कुणी करावी? विठाला अवज्ञा कोणी कुणाची करावी? तर अवज्ञा ही कोणीच कुणाची करू नये. कारण जर दुसऱ्याने आपली
अवज्ञा केली तर ते आपल्याला वाईट वाटतं. मग आपल्याला दुसऱ्याची अवज्ञा करायला अधिकार कोणी दिला बरं? तर शास्त्र सांगते की तुम्ही दुसऱ्याची अवज्ञा करू नका, पण जर एखाद्या विशिष्ट भूमिकेवरती जर पांडुरंगाची प्राप्ती होत असेल तर तिथे अधर्म केल्याशिवाय राहू नका. प्रल्हाद जनक बिभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली. तर प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली प्रभू श्री नारायणाच्या प्राप्तीसाठी. राम कथा तो कितनों ने लिखी तुलसी जैसी मर्यादा कहा. मुसीबत से प्रतिगमन में साधन को प्रहलाद कहा. मुसीबत से प्रतिगमन में साधन को प्रहलाद कहा. प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली प्रभू श्री नारायणाच्या प्राप्तीसाठी. भरताने आपल्या जन्मदाता आईची अवज्ञा केली प्रभू श्री रामाच्या प्राप्तीसाठी. तर शास्त्राने असं सांगितलंय की तुम्ही दुसऱ्याची अवज्ञा करू नका, पण जर एखाद्या विशिष्ट भूमिकेवर जर पांडुरंगाची प्राप्ती होत असेल तर तिथे अधर्म केल्याशिवाय राहू नका. विठाला तर दुसरा मुद्दा चिंतनाकरिता घ्या की आज्ञा कुणी करावी. तर आज्ञा ही वेदांनी करावी, आज्ञा ही संत महंतांनी करावी, आज्ञा ही देवानी करावी, आज्ञा ही गुरूंनी करावी आणि आज्ञा ही आई वडिलांनी करावी. तर वेदांची आज्ञा काय? मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आदिती देव भव. तर वेदांची आज्ञा लड़कियों के प्यार में आकर माँ बाप के मोहब्बत को भूल जाते हैं. लड़कियों के प्यार में आकर माँ बाप के मोहब्बत को भूल जाते हैं. और आजकल के लोग इतने चालाक हो गए हैं कि जिसने पैदा किया है उसी को ही भूल जाते हैं, उसी को ही भूल जाते हैं. तुका मन कैसे आंग है चलो, तुका मन कैसे आंग है चलो, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका मन कैसे आंग कधीच आई वडिलांना विसरू नका. ही झाली वेदांची आज्ञा. तर आता देव सुद्धा आज्ञा करतो. तर देवाची आज्ञा काय? ज्ञानोबाराय सांगतात, तरी झडझडोनी वहिलानी ग ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तर ही झाली देवाची आज्ञा. तर संत महंत पण आज्ञा करतात. तर त्यांची आज्ञा काय? आलिया संसार उठावे गुकरा, शरण जाऊ धरा पांडुरंगा. तर ही झाली संत महंतांची आज्ञा. विठाला आता तिसरा मुद्दा सामोग्य चिंतनाकरिता घ्या की प्रतिज्ञा कुणी करावी. तर प्रतिज्ञा ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी करावी. ज्यांच्यामुळे आजही प्रतिज्ञेला प्रतिष्ठा निर्माण होते अशांनी प्रतिज्ञा करावी. तर
सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये, कारण सामान्य व्यक्तीच्या प्रतिज्ञेला मोल नाही महाराज. आता एक माणूस होता आणि त्याची बायको माहेरी चालली होती. ती म्हणली, हो का, तुम्ही जर दारू सोडली नाही ना, मग मी माहेरावरून परतच येणार नाही. तुम्ही लवकर दारू सोडा. तर ती म्हणला, मी अशी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी दारूला हात लावणार नाही. दारू तर पिणारच नाही, पण दारूला हात सुद्धा लावणार नाही. पण पिल्लू, तो लवकर ये बर का. ती म्हणली, बर ठीक आहे. आणि हिची गाडी पुढे गेली की लगेच माग दारूचं दुकान हुडकायला लागलं. म्हणजे आपल्या प्रतिज्ञेचा काही मोल नाही. विठाला तर महाराज रावणाने प्रतिज्ञा केली. रावणाला 80,000 बायका होते, 1,00,000 नातू होते, 1,25,00,000 पंतू होते. तुम्ही म्हणताल, ताई तुम्ही काय सांभाळायला गेलत्या काय? सांभाळायला नव्हते गेले. शास्त्रानं सांगितलंय की रावणाने प्रतिज्ञा केली, तर रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या. पहिली प्रतिज्ञा, मी खारा समुद्र गोड करेल. दुसरी प्रतिज्ञा, मी स्वर्गाला शेडी लावेल. आणि तिसरी प्रतिज्ञा, मी सोन्याला सुगंध आणेल. अशा 3 प्रतिज्ञा केल्या महाराज. एवढा मोठा रावण, ज्याची सोन्याची लंका होती, एवढ्या रावणाला एवढ्या 3 प्रतिज्ञा पूर्ण करता आल्या नाहीत महाराज. तर आपण कुठल्या झाडाचा भाजीपाला आहे? विठाला प्रतिज्ञा कशी असावी? तर ऐका, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रतिज्ञा करावी. याला प्रतिज्ञा म्हणतात महाराज. नाहीतर आजकालचे, तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चूना दूंगा. महाराज, अहो शिवाजी महाराजांच्या काळातले माणसं उठल्या उठल्या भाला तलवार घ्यायचे, आणि आताची माणसं उठल्या उठल्या तंबाखू आहे का र, चुना आहे का र? महाराज, ही माणसं, ह्या काळातली माणसं जर शिवाजी महाराजांच्या काळात असती तर सगळे किल्ले घालून टाकले असते बघा. विठाला झाशीची राणी प्रतिज्ञा करते की मैं मेरी झाशी किसी को ही नहीं दूंगी. असं इंग्रज सरकारांना त्यांच्याहून बोलणारी झाशीची राणी यांनी प्रतिज्ञा करावी. याला प्रतिज्ञा म्हणतात महाराज. आला तर तुमच्या सहित, आणि नाही आला तर तुमच्या शिवाय मी एकटा समुद्रामध्ये उडी टाकायला तयार आहे, असं वीर सावरकर यांनी प्रतिज्ञा केली महाराज. याला प्रतिज्ञा म्हणतात. मायबाप, प्रतिज्ञा त्यांनी करावी, म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी करावी की ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेचं नाव काढल्यावर प्रतिज्ञेला प्रतिष्ठा निर्माण होते, अशांनी प्रतिज्ञा करावी. तर असे कोण? भीष्म पण केला खरा धनुर्धरा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अवसन आहे ना, जरा जोरदार टाळ्या वाजवा ना.
शस्त्र घ्यायला लावील आणि निष्पांडव्य पृथ्वी करायला लावील ही प्रतिज्ञा भीष्माचार्य यांनी केली होती. याला प्रतिज्ञा म्हणतात महाराज. शिवाजी महाराजांनी काय प्रतिज्ञा केली की मी स्वराज्य स्थापन करीलच ही प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी केली. महाराज ज्ञानोबा रायांनी काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. भरिया तिन्ही लोक आनंदे भरिया तिन्ही लोक जाई लगे माया गया पंढरपुरा, जाई लगे माया गया पंढरपुरा. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाई लगे माये, जाई लगे माये, जाई लगे माये, जाई पंढरपूर. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. विठाला तर ही प्रतिज्ञा ज्ञानोबा रायांनी केली होती. किंवा तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तरी प्रतिज्ञा ज्ञानोबा रायांनी केली. तुकोबा रायांनी कुठली प्रतिज्ञा केली? अभंगाचा प्रथम चरण. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याच्यासाठी देवा जन्म घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी तुझी चरण सेवा साधावा, चरण सेवा साधावा. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन सदाचे उजाला. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन सदाचे उजाला. हरिनाम कीर्तन, हरिनाम हरिनाम कीर्तन संतांचे पूजा. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम संतांचे पूजा. उजला राम महाराजांसाठी आणि सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. घेईन मी
चरण सेवा साधावया. तर तुकोबाराय म्हणतात की देवा, पहिल्या चरणामध्ये सांगतात की देवा मी जन्म घेणार, मी पुन्हा पुन्हा जन्माला येणार, पण कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. तर तुकोबाराय, तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार, पण तुम्हाला येण्याचे स्वातंत्र्य आहे का? कारण काहींना येण्याचे, शास्त्राने 3 वर्ग सांगितलेले. पहिला वर्ग म्हणजे काहींना येण्याचेही स्वातंत्र्य नसते आणि जाण्याचेही स्वातंत्र्य नसते. काहींना येण्याचे स्वातंत्र्य असते पण जाण्याचे स्वातंत्र्य नसते. आणि काहींना येण्याचेही स्वातंत्र्य असते आणि जाण्याचेही स्वातंत्र्य असते. तर या जीवाला येण्याचेही स्वातंत्र्य नाही आणि जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बदुस्तारे कृपया पडे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मा यावे
मला शिका. विठाला विठ्ठला 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 हे झालं आपल्या बाबतीत, पण जर देवाच्या बाबतीत विचार केला तर देवाला बोलवावं लागतं. तसं संत महंतांना येण्याचेही स्वातंत्र्य आहे आणि जाण्याचेही स्वातंत्र्य आहे. तर तेव्हा तुकोबरायांना वाटलं की आपण देहू या गावामध्ये जन्म घ्यावा, आणि तुकोबरायांनी देहू या गावामध्ये जन्म घेतला. आणि तुकोबरायांना 42व्या वर्षी तुकोबरायांना वाटू लागलं की आपण हे इथं राहू नाही. कुणाच्या थांबवण्याने सुद्धा राहिले नाहीत महाराज. आता दिसून ये जना ऐसे करी गा नारायणा, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. तेव्हा तुकोबराय लोक म्हणतात तुकोबराय तुम्हाला येण्याचेही स्वातंत्र्य आहे, जाण्याचेही स्वातंत्र्य आहेत, पण तुम्ही मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार बरं? हरे नाम कीर्तन संतांचे हरे नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन. हरी नाम संतांचे पूजन. हरे नाम कीर्तन संतांचे पूजन हरे नाम कीर्तन संतांचे पूजन हरे नाम कीर्तन संतांचे पूजन. हरे नाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. तर तुकोबराय तुम्ही मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार बरं? तेव्हा आता तुकोबरायांनी सांगितलंय की जर मी मृत्यू लोकामध्ये येऊन भगवंताचं नामचिंतन करेल, देवाचं नामस्मरण करेल असं तुकोबराय म्हणतात. पण असं पण सांगितलंय की जर आपण देवाची पूजा करत असतो, पण जर दारातच एखादे संत आले तर ती पूजा बाजूला सारून त्या संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण जर त्या संतांचा अपमान केला तर ते देवाला आवडत नाही. पण जर देवाची पूजा बाजूला सारून जर त्या संतांचं दर्शन घेतलं तर ते देवाला आवडतं. देव सारावे परले संत पुजावे आरले संत पुजावे आरले संत पुजावे आरले देव सारावे परले संत पुजावे आरले संत पुजावे आरले संत पुजावे आरले देव सारावे परले संत पुजावे आरले संत पुजावे आरले संत पुजावे आरले सारावे परले
अनने निर्भर असो भलते अनने निर्भर असो भलते अनने निर्भर असो भलते अनने निर्भर असो आनंद निर्भर असो बनते आनंद निर्भर असो बनते सुख दुःख नाही जाण आम्हा सुख दुःख नाही जाण आम्हा जाण आम्हा जाण आम्हा जाण आम्हा हरिनाम कीर्तन स्वतःचे फुलन हरिनाम कीर्तन स्वतःचे फुलन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखाला सुख दुःखाला ही जाण आनंदे निर्भर असो बोलते ताई सुख दुःख नाही चाड आम्हा तर या तिन्ही प्रकारची सेवा जर मला प्राप्त झाली तर मी आनंदाने निर्भर होईल आणि कसायास न करणे धरियास होईन उदास सर्व भावे तर या तुकोबाराय म्हणतात या तिन्ही प्रकारची सेवा जर मला प्राप्त झाली तर मी आनंदाने निर्भर होईल आणि जो मोक्ष आहे ज्याच्यासाठी आपण धडपड करतो तोच मोक्ष माझ्या घरी तुकोबाराय म्हणतात की माझ्या घरी तो कामारी म्हणून दास होईल अभंगाचा शेवटचा चरण मोक्षा माघरी कामारी ते दास मोक्षा माघरी कामारी ते दास घरी कामारी ते घरी कामारी ते दासी मोक्षा माघरी कामारी ते दासी मोक्षा माघरी कामारी ते दास घरी कामारी ते घरी कामारी ते होय साधवैसे तुकाराम
हे घा लोटा लोटा
बोल हे हरिनाम कीर्तन संतांचे एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मोक्षाम्मा घरी कामारी ते दासी होय सांगोईसी तुका म्हणे. चला आता आपण भजन करूया. टाळकरी टाळ वाजवतात, पकवाजवाले पकवाज वाजवतात, गायनाचार्य गायन करतात, आर्गनवाले आर्गन वाजवतात, मी कीर्तन करते आणि तुम्ही काय करायला नुसतं बसलात. कुणी काही बोलणं झालंय, टाळी वाजवणं झालंय, बसलेत तर असे जणू काय सूर्यफूल खोडायला आले. जरा ताट बसा की. आता सर्वांनी वर हात करायचे आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. सर्वांनी करावं हात. सर्वांनी विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा करा, गुरूंची सेवा करा, गोमातेची सेवा करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊली दादांच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, गुरूंच्या चरणी, सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली